12,167 ची घनमूळ अगदी सोप्या पद्धतीने काढूया. घनमूळ काढण्यासाठी आपण यांचे 2 गट करूया. शेवटून 3 अंकाचा गट आणि पुढून 2 अंकाचा गट म्हणजे 12 आणि 167 हा गट होईल. या पहिल्या गटाचा विचार करूया अगोदर. या गटामध्ये 167 ही संख्या आहे. शेवटी 3 हा अंक आहे. 3 हा अंक 27 म्हणजे 3 चा घन 27 हा येतो. 7 हा अंक आलेला आहे म्हणजे शेवटी येतो 3. आणि या पुढचा विचार करूया 12. 12 हा कोणत्या संख्येच्या घनाच्या जवळची संख्या आहे ती बघू. मग 2 चा घन केला तर 8 होतो आणि 3 चा घन केला तर 27 होतो. मग 27 ही मोठी संख्या आहे. लहान संख्या कोणती आहे तर ती 8 आहे. मग 8 हा कोण्या संख्येचा घनमूळ आहे तर 2. उत्तर आलं 23. म्हणजेच 12,167 चा घन हा घनमूळ जर आहे तर ते 23 आहे. म्हणून अशा अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला हे घनमूळ काढता येतं. असं कोणत्याही संख्येचं तुम्ही सुद्धा काढू शकता.